जुन्नर तालुक्यामध्ये जो अदानी प्रकल्प होतो याचा विरोध म्हणून या ठिकाणी आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। आपल्या समेत जे तुम्ही बघितलं असेल व्हायरल सरपंच, जे सरपंच ज्यांची व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची बदनामी देखील झालेली, परंतु आज हे सरपंच सर्व सोडलेलं आहे असं सांगतात आहे। आणि आज सरपंच जे अदानी प्रकल्पाला विरोध म्हणून आणि यांच्या जे प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं जे कार्यालय या समोर आंदोलन होत आहे, आपल्या पाठीमागच हे कार्यालय आहे आणि या आंदोलनासाठी व्हायरल सरपंच या ठिकाणी पोहोचले आहेत। सरपंच काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी पोहोचले आहेत, अदानी प्रकल्प घातलेला आहे आणि तो देखील मोठ्या प्रमाणात आहेत, निसर्गप्रेमी देखील या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात आहेत, ज्यांना वाटतं की अदानी प्रकल्प होऊ नये असे देखील बरेच लोक या ठिकाणी आले, काय सांगा? हो, आम्हाला असं वाटतं की आम्ही पर्यावरणाचं समतोल राखणारी माणसं आहेत, पर्यावरण राखणारी माणसं आहेत। आम्ही जुन्नर तालुक्यातून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन ते बुवा हे ताबडतोब मागे हटवा, आम्ही हा प्रकल्प अद्याप होऊन देणार नाही। कारण येथे आमच्या जुन्नर तालुक्यात सर्वसामान्य जनता या तालुक्यात सगळ्या याचा आनंद घेत असतात आणि त्याच्यातून आमच्या जमिनीवर जो हल्ला अतिक्रमण होतं त्यातून आम्हाला काय निष्पन्न करायचं ते आमचे नेते वगैरे आम्हाला माहिती देतात किंवा काही हे प्रकल्प झाल्यानंतर हा कितपत योग्य आहे कितपत अयोग्य आहे याची आम्ही शहानिशा केल्यानंतर आमचं पर्यावरण जपण्यासाठी आमचं हे चाललेलं आहे। त्यामुळे अदानी प्रकल्प हा आम्ही येथे होऊ देणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे। अदानी प्रकल्प घातलेला आहे, खरं तर मुळात पेसा कायदा जो आहे तो पेसा कायदा असं सांगतो की कुणाला जरी यायचं असेल तरी परमिशन घ्यावी लागते, परंतु हा असताना देखील हा बळजबरीने आदिवासी भागांमध्ये हात लादला जातो असं काही नेते देखील सांगत आहेत, सामाजिक संघटना देखील सांगत आहेत। तुमचं काय म्हणणं? त्याचं पाठपुरावा आपल्याला जेवढं कळतंय की इथं पशुपक्ष्यांना पण हानी होऊ शकते किंवा हे जमीन पण पिकवू शकत नाही असं आपण तात्पर्य आपली काय एवढं शिक्षण वगैरे किंवा नाही, पण आपण या जनतेच्या या माणसांच्या माध्यमातून काही उपोषणला बसणे व याच्यासाठी काहीतरी याच्या पाठीमागचा काहीतरी उद्देश असेल आणि याच्यात गोरगरीब जनता घसरली जाईल आणि पुन्हा आपल्या जमिनी गेल्यानंतर आपल्याला त्या मिळू शकणार नाही। यासाठी आपलं थोडंसं आपल्याला काहीतरी समजतं, त्यामुळे आपण सांगू इच्छितो किंवा हा या प्रकल्पापासून आदिवासी लोकांवर अन्याय होतो किंवा त्यांच्या जमिनी हस्तगत केल्या जातात। हा प्रकल्प आपण पुढे 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 का करू शकत नाही, ग्रामीण भागातच का करता? त्या लोकांना अवेलेबल जगण्याची जागा किंवा येथे समजा शहर नाही, हे जंगलात हिंडून राहणारी माणसं ते कुठंतरी भाजी वगैरे खातात, त्यात ते समाधानी असतात आणि त्याच्यात तुम्ही अधिक हे करता। त्याच्यात हे प्रकल्प उभारल्यानंतर आमची किती माणसं तुम्ही त्या ठिकाणी कामाला घेऊ इच्छिता? घेऊ शकत नाही, कारण ह्या गोरगरीब जनतेला लाथाडण्यापेक्षा आम्ही आदिवासी समाज सगळे एकत्र आलो आणि हा प्रकल्प हटवण्याचा काम आमचं चालू आहे। हे आम्हाला योग्य वाटत नाही म्हणून आम्ही हे करतो। तुम्ही काय सांगाल, सरकारला काय सांगणं आहे तुमचं? सरकारला आमचं हे सांगणं आहे की आमचे छत्रपतीचा तालुका आहे आणि येथे राज्य छत्रपतींनी जन्म घेतलाय। या जन्मभूमीमध्ये सर्व छत्रपती आलेत असं नाही, पण ज्यांना ज्यांना कळतं ते सांगू इच्छितात। आम्हाला या भागाची जपवणूक करण्याचं काम आम्हाला दिलेलं आहे। जसं शिवरायांनी 18 पकड जातीतून स्वराज्य स्थापन केलं, प्रत्येक जाती धर्माची लोक घेतली आणि स्वराज्य स्थापन केलं, त्यासाठी आम्ही आदिवासींनी सर्वांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढण्याचा निश्चित केला आहे। हे प्रकल्प जरा धोकादायक वाटते, याच्यात आमच्या जमिनी जाणार वगैरे जनावरांची चारण्याची अवस्था दूर होणार, त्यामुळे आम्ही हा निष्कर्ष आपला हा प्रकल्प हाणून पाडण्याचा आमचा हे आहे। वाटतं आम्हाला काही हे नको आहे, आमचं आहे ते योग्य आहे का जिथे तुम्ही असं प्रकल्प उभं करा तर तिथे आमची 4 पोरं काम करतील, कंपन्या उभा राहा। पण हे नेमकी या प्रकल्पात काय डिसिजन आहे हे काय आपल्याला काय माहित नाही, आपण खरं ती माहिती सांगतो। जर आपली समजा 100 कुटुंब जर या 100 गावं जर या प्रकल्पामध्ये जात असतील तर त्याच्यात 2-2 लोकांना तर नोकऱ्या मिळतील का, काय होईल का, त्याच्यात आम्हाला अद्याप काही माहित नाही। आणि आला प्रकल्प मग मंत्री संत्री किंवा कुठे कोण लोक असतील त्यांचा त्याच्या मागे काय उद्देश असेल तो काय आपल्याला काय माहित नाही, पण आम्हाला जेवढं योग्य वाटतं तेवढं आम्ही बोलतो। धन्यवाद सर। तर हे होते व्हायरल सरपंच, ज्यांची भूमिका अशी आहे की हा प्रकल्प होऊ नये, आदिवासी भागावरती हा जो प्रकल्प आणला जातो त्याचा आदिवासींचा विस्थापन होईल आणि त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाजाला होईल असे यांचे म्हणणं आहे आणि यासाठीच ते आंदोलनासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पाहत राहा शिवजन्मभूमी टाइम्स, पुणे।